सरदार वल्लभ भाई पटेल हैदराबाद को विमोचन नहीं दिलाते थे, पूरा देश के बीच में एक तुर्किस्तान रहता था, हर तरफ आतंकवादियों को फैलाते थे। कितना डिस्टर्ब रहता था, इमेजिन करो। तो नमस्कार, मी आपला अतुल. आपली बातमीमध्ये आज जुहूच्या PVRमध्ये आहे. या ठिकाणी रजाकार म्हणून एक चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. त्याचं एक या ठिकाणी प्रीमियर शो आहे. तर आज आपण बघणार आहोत की या रजाकारमध्ये ॲक्च्युली नेमकं काय आहे. आपण जाणून घेणार आहोत की ॲक्च्युली कशा पद्धतीचं हे चित्रपट आहे. त्या ठिकाणी सुनील देवधरजी वगैरे सगळे आपले अनेक लोक आहेत जे आपल्यासोबत आहेत. आजा अंदर आजा. सर यहाँ पे movies will start in next 1 minute. I repeat, order number 3 movies will start in next 1 minute. Kindly proceed to order number 3. Order number 3 movies will आपल्यासोबत ते सप्रू सर आहेत. या ठिकाणी रजाकार चित्रपट आहे. ॲक्च्युली रजाकार चित्रपटामध्ये नेमकं काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आज प्रीमियर शो आहे. आपण PVRच्या जुहूच्या PVRमध्ये आहोत. ते सर ॲक्च्युली ये जो रजाकार फिल्म है सर, क्या कहते हैं इसमें, क्या मैसेज मिलेगा सर? ये वल्लभ भाई पटेल जो थे, ये उनके कारण पहले ये जो प्रिंसली स्टेट्स थी, इंडिया वाज डिवाइडेड इनटू 565 प्रिंसली स्टेट्स. उसके बाद कैसे एकजुट करके अपने पटेल साहब ने पूरा यूनाइटेड इंडिया बनाया. लेकिन हैदराबाद इंडिया में सितंबर 1948 में इंक्लूड हुआ. उस दौरान हैदराबाद जो था वो निज़ाम के अंडर था और वो तुर्किस्तान या पाकिस्तान में जा सकता था. तो कैसे इन्होंने अपनी चाणक्य नीति से निज़ाम को सबड्यू कराया और इंडिया में विलीन किया. तो ये स्टोरी है. और जो जो एट्रोसिटीज़ की थी, मतलब अत्याचार किए थे बेसिकली वो रज़ाकारों ने, तो ये फ्यूचर में कोई ऐसा रज़ाकार ना हो, ये पूरी स्टोरी उसी के रिगार्डिंग है. 1948-47. सर आपको बहुत बहुत शुभकामनाएं सर. सर आज यहाँ पे एक नई फिल्म लॉन्च हो रही है, रजाकार. देश के ऊपर चित्र दिख रहा है. हमने तो अब तक फिल्म का प्रीमियर शो स्टार्ट होने वाला है. हमें उत्सुकता है कि देश के बारे में सब चित्र दिख रहा है. सर क्या है इस फिल्म में? इसमें हिस्ट्री है, हमारे इतिहास में जो घटा है 1946 और 48 के इरा के बीच में जो हिंदुस्तान में हैदराबाद में जो हुआ था उसकी कहानी बताई गई है. हैदराबाद में कैसे निज़ाम और उसका एक करप्ट आदमी था कासिम रिजवी, जो मैं प्ले कर रहा हूँ, वो ये चाहता था कि हैदराबाद जो है वो एक अलग राज्य बने और वो एक मुस्लिम राज्य बने. और सारी जद्दोजहद, सारी लड़ाई इसी बात की थी कि कैसे उसे वो अलग कर पाए और कैसे सरदार वल्लभ भाई पटेल ने एक कदम लिया और उन्होंने इस बात को पक्का किया कि हैदराबाद हिंदुस्तान का हिस्सा बनेगा. ये है इस फिल्म में. इसमें हम इतिहास देखेंगे, इसमें हम एक्शन देखेंगे, इसमें हम कहानी और कंटेंट देखेंगे और एक अलग तरह का सिनेमा देखेंगे जिसके लिए आपको बहुत मज़ा आएगा. सर आपको बहुत बहुत शुभकामनाएं सर. थैंक यू सर. आपण आज PVRमध्ये आहोत. गुरुड नारायण रेड्डीजी आपल्यासोबत आहेत. या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत. आपण जाणून घेऊया, त्यांनी अनेक हे चित्रपट जे अनेक भाषेमध्ये त्यांनी कन्वर्ट केलेला आहे. पण आज या ठिकाणी हिंदीमध्ये हे चित्रपट आपण रजाकार बघणार आहोत. आपण जाणून घेऊया की नेमकं रजाकारजी हा चित्रपट नेमका काय आहे. आपल्याबरोबर सुनील देवधरजी पण आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर आपण गुरुडजी यांच्यासोबत बोलूया. सर
क्या है इस फिल्म के बारे में खास, और आपके मन में संकल्पना सर आई कैसे? सबसे बड़ी बात है सर कि आज के समय में जब एक देश की बात आती है तो हमें कुछ मन में एक भूचाल आ जाता है हमारे मन में, और कुछ करने की हमें चाह निर्माण होती है सर। देखिए, अपना देश में 142 करोड़ का मेन पॉपुलेशन है, और पूरों को अगर किसी कम से कम 141 करोड़ पॉपुलेशन को पूछे तो भारत को कब आज़ादी मिली, बोलते 15 अगस्त 1947। तो हैदराबाद जो पूरा देश का दिल जैसा चीज़ थी, ये हैदराबाद को 13 महीना 2 दिन के बाद आज़ादी मिली। तो पूरा भारत को 15 अगस्त 1947 मिला, लेकिन हैदराबाद को विमोचन 13 महीना 2 दिन के बाद मिला। तो इस बीच में क्या हुआ, इस दौरान क्या हुआ? वहाँ के जो पालक थे, निज़ाम, 7th निज़ाम मीर उस्मान अली पाशा, वो उस प्रांत को, अभी महाराष्ट्र का भी 5 डिस्ट्रिक्ट है, कर्नाटक का भी 3 डिस्ट्रिक्ट है, वो पूरा निज़ाम का प्रोविंस बोलते थे, हैदराबाद बोलते थे, डेक्कन। ये पूरा प्रांत को उन्होंने तुर्किस्तान बना के पाकिस्तान के साथ जोड़ना चाहा, और गोवा को पोर्चुगीज से खरीद के समुद्र तीर भी उन्होंने रखना चाहा, क्योंकि ये तुर्किस्तान बनाए तो फिर एकदम बीच में हो जाएगा ना, देश का बीच में हो जाएगा, उसको सी रूट नहीं मिलेगा, तो उसके लिए पोर्चुगीज से खरीदेंगे बोल के सोचा। जब ब्रिटिशर्स के पास गया और यूनाइटेड नेशंस गया, वो लोग बोले अभी अभी बंटवारा हुआ, पाकिस्तान में मुस्लिम्स चले गए, हैदराबाद में, इंडिया में हिंदूस मेजॉरिटी रह गए, तो अभी और एक देश हम नहीं दे सकते। तो इसके पास एक डिज़ाइन आया, वो है कि पूरा मजहब बदला देना लोगों का। 80% लोग हिंदूस थे, तो सब कुछ जबरदस्ती किया, तुम मजहब बदलो, मजहब बदल के मालिक बनो या गुलाम रहो। तो जो भी मजहब नहीं बदले, उनका औरतों का मानभंग किया और मर्दों को मार दिया। ये ऐसा वैसा नहीं है सर, ये कौन से साल की स्टोरी है सर? 60,000 महिलाओं का मानभंग हुआ और 2 लाख मर्दों का मर्डर हुआ। ये 1947 15 अगस्त से लेके 17 सितंबर 1948 के अंदर, वो 396 डेज में। तो ये सिर्फ तेलंगाना जो हैदराबाद में नहीं हुआ, ये महाराष्ट्र का 5 डिस्ट्रिक्ट, ये जो औरंगाबाद है, फिर ये सब जालना, ये प्रांत है ना, इस प्रांत में भी ये पूरे हादसे हुए, और बाजू कर्नाटका में। ये क्यों, आपको एक बहुत बड़ा चीज़ बताता हूँ। अभी है सो नेशनल प्रेसिडेंट ऑल इंडिया कांग्रेस कमेटी का जो मल्लिकार्जुन खड़गे जी है, वो जब 7 साल के उम्र में थे, उनके सामने उनके माताजी को, बहन को जिंदा जलाया गया गुलबर्गा में, जिंदा। तो वो तो साबित उन्होंने ही कहे। तो ये सब चीज़ें बाहर नहीं आया, क्योंकि हमें पता है 65 साल, कम से कम 60-65 साल जो सूडो सेक्युलरिस्ट पार्टी जो कांग्रेस का पालन था पूरा देश में। और अपना हिस्ट्री बुक्स कौन लिखते हैं? अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी लिखती है, वहाँ के प्रोफेसर्स लिखते हैं। तो कैसा हिस्ट्री बाहर आता? तो इतना बड़ा बुरा हादसा जो साइलेंट जेनोसाइड बोल के हम बुलाते हैं इसको, ये पूरा दुनिया में कहीं नहीं हुआ। और स्पेशली कोई राजा अपना प्रजा के ऊपर इतना हिंसात्मक घटनाओं में प्रेरित नहीं किया अपने लोगों को, अपने सैनिकों को, या अपना गुंडों को, या अपने जो भी है मर्सनरीज को। वो सिर्फ मीर उस्मान अली पाशा और वो कासिम रजवी उसका चमचा, क्योंकि उस प्रांत को पूरा तुर्किस्तान बना के आज अपन समझते थे, आज अपन किस हालत में रहते थे हम हैदराबादी। 1 किलो आटा खरीदना बोलो तो कोई चीज़ को तोड़ के स्टील लेके खरीदने का सिचुएशन जो पाकिस्तान में वैसा रहता था। तो इसका जो विमोचन दिलाया वो है सरदार वल्लभ भाई पटेल, क्योंकि नेहरू जी तो इसके ऊपर अरे क्यों रहने दो ना, अभी वो उधर कश्मीर के बारे में भी पाकिस्तानी आके घुस बैठ के बाद उन्होंने बोला वहाँ तो घास भी उगती नहीं बोले। फिर श्यामा प्रसाद जी ने उन्होंने पार्लियामेंट में एक डिस्कशन आया, डिबेट आया, ज़रा नेहरू जी आपका टोपी निकालो, तो क्यों आप निकालिए, आप कितने बाल है बोल के टोपी पहन रहे, तो वहाँ जो घास नहीं उगती बोल के जो प्रांत को दे रहे आप पाकिस्तान को। तो वैसा उनका मेंटालिटी था, लीनियंस था, जो भी हो रहा लीनियंस। और उस लीनियंस को सरदार वल्लभ भाई पटेल सहा नहीं, वो पूरा जोड़े पूरा देश को, उसलिए उनको आयरन मैन कहते हैं और यूनिफायर ऑफ द कंट्री बोलते हैं। अगर आज समझिए, अगर सरदार वल्लभ भाई पटेल हैदराबाद को विमोचन नहीं दिलाते थे, पूरा देश के बीच में एक तुर्किस्तान रहता था, हर तरफ आतंकवादियों को फैलाते थे।
कितना डिस्टर्ब रहता था, इमेजिन करो। तो इसको कोई भी प्रोड्यूस करने का ताकत नहीं लगा है। मैं उस जगह का आदमी हूँ, मैं भारत माता का बच्चा हूँ, नरेंद्र मोदी का भाई हूँ मैं, तो मेरे पास पूरा ताकत है। मैं ज़रूर बनाऊंगा बोल के मैं निष्ठा से ऐसा चीज़ बनाया कि दुनिया पूरा शबाश देगी। सर आपको बहुत बहुत अभिनंदन सर, थँक्यू सर. आपल्यासोबत सुनील देवधर जे आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात मोठे नेते आणि तर आपण या देवधर साहेबांशी बोलूया की कशा पद्धतीने आपण हे चित्रपट बघू शकतो. सुनीलजी, आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने अनेक विषय आहेत हे ऐकून अंगावर शहारे आले साहेब. तुम्हाला खरं सांगतो, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दाबून ठेवल्या गेल्या साहेब, ज्या आपल्या देशात अनेक युवा पिढींना माहितीसुद्धा नाही आहे साहेब. कसं सांगाल साहेब, आजचा चित्रपट रझाकार हा चित्रपट सादर होतो आणि आपण या आजच्या प्रीमियर शोला आपण सुद्धा आहात आणि भयानक स्टोरी आहे साहेब. खरंच ऐकून अंगावर शहारे आले साहेब. माझ्या मते माझ्यासोबत या चित्रपटाचे प्रोड्युसर जे बसलेले आहेत त्यांचं नाव आहे गुडूर नारायण रेड्डीजी. यांनी एक ऐतिहासिक काम केलेलं आहे. खरी गोष्ट आहे. ऐतिहासिक काम केलं आहे आणि जीवावर उदार होऊन बरोबर आहे. आज त्यांना कमीत कमी 1000 धमक्या आल्यात मारून टाकण्याच्या हो हो हो. हा पिक्चर बनवल्याबद्दल. अच्छा. पण त्यांनी कधीही त्याची पर्वा नाही केली. हां हां हां. सत्य लोकांसमोर आलं पाहिजे, बरोबर आहे. रझाकारांचं सत्य आलं पाहिजे. हैदराबादच्या जे खरं भाग्यनगर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं पुण्याच्या भाषणामध्ये की कसला हैदराबाद, आमचा हैदर अलीशी काय संबंध, आमच्यासाठी ते भाग्यलक्ष्मीचं भाग्यनगर आहे. तर त्या भाग्यनगरमध्ये 80,000हून अधिक महिलांवरती बलात्कार झाले आणि 2 लाख हिंदूंची हत्या झाली. का? कारण हैदराबाद निजामाचं राज्य हे हिंदू बहुल होतं आणि पार्टिशनमध्ये एक कंडिशन होती की जर ते मुस्लिम बहुल असेल तर ते पाकिस्तानला देऊन टाकावं, आणि म्हणून ते जबरदस्ती मुस्लिम बहुल करण्यासाठी म्हणून हे अत्याचार केले गेले आमच्या देशामध्ये. आणि आज दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की इलेक्शन्स येत आहेत आणि केवळ मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी हे म्हणत आहेत की हिंदू महिलांचे दागिने आम्ही जप्त करू, त्यांची मंगळसूत्र जप्त करू आणि ती आम्ही मुसलमानांमध्ये वाटून टाकू. आता रझाकारसारखा चित्रपट काढण्याची हिम्मत यांनी केली आणि हे जे सत्य लोकांच्या समोर आणलं हे प्रत्येक भारतीयांनी पाहिलं पाहिजे आणि खास करून मल्लिकार्जुन खडगेंनी पाहिलं पाहिजे की ज्यांच्या लहानपणी ते 7 वर्षाचे असताना या रझाकारांनी त्यांच्या आईला आणि बहिणीला जिवंत जाळलं होतं. एवढं भयंकर. खरं बघायला तर ही गोष्ट कोणाला माहीतच नाही आहे. खरं म्हणजे अशी परिस्थिती, त्यांनी आज एवढ्या मोठ्या पदावर ते जाऊन बसलेले आहेत, पण त्यांच्या मनाला कुठल्या वेदना होत नसतील साहेब. राजकारणाची जी लालच असते ती व्यक्तीला किती पतित करते याचं ते उदाहरण आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मी पुन्हा नारायण रेड्डीजी, गुडूर नारायण रेड्डीजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रत्येक भारतीयाला माझं निवेदन आहे की हा चित्रपट बघा. त्यांनी हा मराठीमध्ये देखील बनवलेला आहे आणि मराठी चित्रपटाचं आणि हिंदीचं दोघांचं उद्या रिलीज आहे. आज मी प्रीमियर शोला इथे आलेलो आहे. साहेब, आपण बघितलं असेल की काश्मीर वगैरे चित्रपट जो आला त्यावर सुद्धा एक लोकांनी म्हणजे आरोप दुनियाभरचे केले. या गोष्टीवर पण अशा गोष्टीचा विरोधक करतील असं चित्र दिसतं साहेब. तुम्ही काय म्हणाल? नाही, करणारच, आरोप करणार. त्याच्यामुळे आरोप करणाऱ्यांना भीक नाही घालायची आपण. धन्यवाद साहेब, थँक्यू. तर आपण आज या रझाकार या चित्रपटाच्या प्रीमियर शोमध्ये आहोत. अर्ध चित्रपट या ठिकाणी संपलेला आहे, या ठिकाणी इंटरव्ह्यू झालेला आहे. तर आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने हा चित्रपट लोकांना वाटतो आहे. आणि खरं म्हणजे बघायला गेलं तर अत्यंत भयानक अशी स्टोरी आहे. ज्या हैदराबादची ही स्टोरी आहे. मला तर वाटतं अशा ज्या कथा आहेत त्या दाबल्या गेल्या अनेक वर्ष, लोकांना काहीच कळलं नाही अशा गोष्टी. काही नेहमी आपण बघत असतो की अशा बऱ्याच आपल्या देशाबद्दलच्या कथा आहेत त्या आपल्याला माहीतच नाही आहे, पण अशा एक एक करून जेव्हा उलगडले जातात आणि अशी फिल्म बनते तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की काय नेमकं अशा पद्धतीचं चित्रपट. आपण काकांना विचारूया. काका, आपण काय सांगाल अशा, मराठी बोलाल हिंदी बोलाल, आपण काय सांगाल असा चित्रपट? आपण पहिल्यांदा अशी स्टोरी ऐकल्यावर आपल्याला माहीतच नव्हता हा विषय साहेब, खरं बघायला गेलं तर. बरोबर आहे. आणि आता आपल्याला काय नक्की आहे हे आपल्याला कळतं की इतिहास काय आहे. बराच इतिहास साहेब दाबला गेला. तुम्ही सुद्धा एक आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, पण तुम्ही काय सांगाल आपल्या इतिहासात आपल्याला बरंच काय दाबला गेला? इतिहास लपवलाच गेलेला आहे आणि आता लोकांना खरा इतिहास कळतोय की काय झालेला आहे.
आणि आपल्यावर किती अत्याचार झालेले खरी आहेत गोष्ट. आणि आपल्यालाही जसं हे आहे तसं आपल्याला आपलं हिंदुत्व जपलंच पाहिजे हे तर नक्कीच आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी जेवढं काय करावं लागेल तेवढं केलंच पाहिजे. थैंक यू काका. नमस्ते भैया. क्या कहोगे आज ये जो फिल्म आप देख रहे हो, कैसा लग रहा है? ये जो स्टोरी हमें नहीं पता थी, आज शौक है कि हैदराबाद के लिए इतना बड़ा षड्यंत्र रचा गया था जिसके लिए हमारे देश के लोगों ने जो स्वतंत्रता मिलने के बाद की ये स्टोरी है. तो सबसे बड़ी बात है क्या ये फिल्म देख के आपको क्या लग रहा है? क्या है, शुरुआत से बताया गया है कि एक परिवार ने ही देश को आज़ाद किया हुआ है. आज पता चलता है कि कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक लोगों ने कितनी अपनी जान बलिदान दी है, औरतों से लेकर बच्चे से लेकर, और यही सही समय और यही सही सरकार है जो ये चीज़ देखने को मिल जाए. आज इतिहास देख के आज अपने आप को अपने लोग जो बलिदान दिए हैं उसको गर्वान्वित महसूस कर सकते हैं. आज ऐसा पल है अपने लिए. बहुत अच्छा लगा मूवी, बहुत ज़बरदस्त मूवी है और सबको देखने के लिए मैं तो कहूँगा. थैंक यू सर. थैंक यू. क्या कहोगे मैम, जिस तरह ऐसी फिल्में जो हैं वो आज तक ये सब स्टोरियाँ हमें पता ही नहीं थी और ये सब स्टोरियाँ हुई मैम. पता थी, मुझे भी नहीं पता थी. तो आप इस फिल्म के बारे में क्या कहना चाहोगे? मैंने इस फिल्म में निज़ाम की वाइफ का कैरेक्टर प्ले किया है. सो डेफिनेटली ये स्टोरी बहुत हार्ट टचिंग थी. फर्स्ट टाइम व्हेन आई हर्ड अबाउट इट आई फेल्ट वेरी वेरी बैड. हाउ कम बीइंग सो अकेडमिकली इंक्लाइंड हमें नहीं पता थी इस स्टोरी के बारे में. दैट्स आई फील रियली ऑनर्ड टू बी द पार्ट ऑफ दिस स्टोरी बिकॉज आई नो दिस इज़ गोना क्रिएट हिस्ट्री. थैंक यू मैम. अब हमने फिल्म देखी, बहुत शौक हुए कि ये स्टोरियाँ तो हमें सब पता ही नहीं है सर. ये सब अचानक में, ये सब हम आज पहली बार देख रहे हैं कि ऐसा भी कुछ हुआ था सर. हमें स्वतंत्रता मिली थी लेकिन इसके बाद ही इतना बड़ा जो सीन हुआ था सर, क्या कहोगे इसके बारे में? नहीं, वेरी शॉकिंग, वेरी शॉकिंग. मतलब आई ओपनर है, इतना ही बोल सकता हूँ. अभी आगे और मुझे सेकंड हाफ देखना है, बट इट्स एन आई ओपनर. हिम्मत चाहिए फिल्म बनाने के लिए. सही बात. तो हेड्स ऑफ टू डायरेक्टर ऑल्सो जिसने ये सब्जेक्ट लेकर इस फिल्म को बनाया. हेड्स ऑफ टू हिम. सर थँक्यू सर. पद्धतीने हैदराबादची जी कथा आहे या ठिकाणी आपण प्रीमियर शोला आहोत आणि खरंच या चित्रपट कौतुक करावं तितकं कमी आहे आणि हे चित्रपट प्रत्येकाने बघावं अशी आज ही कथा आहे. अजून काही लोक आहेत जे आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो. दादा काय सांगाल, चित्रपट असा आहे की आपण ही कथा पहिल्यांदा बघतोय आणि खरंच ही कथा अशी समोर येईल असं वाटलंही नव्हतं आणि कथा आपल्या देशाची कथा आणि त्यातलं असं मोठं षड्यंत्र. तसा पिक्चर खूप छान बनवलेला आहे. ॲक्शन आणि बरंच काही त्याच्यात दाखवलेलं आहे आणि ज्या निजामाने केलेले अत्याचार आहेत त्या काळात, म्हणजे हे अजूनपर्यंत लोक विसरून गेले आहेत आणि ते आता जागरूक झालं आपल्यामध्ये, जे निजामाने काय काय केले होते अत्याचार. पण साहेब हे स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नंतरचं आहे हे 47 नंतरचं आहे सगळं. आणि त्यानंतर पटेलांनी यांची भूमिका होती त्याच्यामध्ये आणि पटेलांनी अटॅक करून पुन्हा हैदराबाद स्वतंत्र केलं होतं. त्यामुळे पिक्चर छान, खरंच मस्त ॲक्शन आणि सगळ्या गोष्टी सगळ्या छान त्यांनी हे दाखवलेल्या आहेत. थँक्यू. आणि खरंच पुन्हा आपलं हिंदुत्व किंवा ते सगळं जागरूक झालं त्यामुळे. आणि जे मुस्लिम अत्याचार आहेत त्यावेळेला जे केले होते आणि येणाऱ्या काळात हिंदू समाजाला एक शिक मिळेल, ह्याच्यामध्ये समज मिळेल, शिक्षण मिळेल. तर आणि आपण आपला जो काही धर्म आहे तो आपण सोडलेला आहे आणि त्या धर्माबद्दलची जागृती आपण आता करण्याची गरज आहे. आप एक युवा हो, देख के खून खौल उठता है. इस तरह की फिल्में हम जब देखते हैं तो क्या स्टोरी हमारे देश में हुई थी, लेकिन आज लोग इस स्वतंत्रता के बाद इतना बड़ा जो अत्याचार देश में हुआ था निज़ामों के माध्यम से, और आप देख रहे हो कि किस तरह आप देखते हो आज के समय में. मूवी बहुत अच्छी है, दिखानी चाहिए. आजकल के बच्चे लोग ये मूवी दिखाने के, जैसे पुरानी मूवी दिखाते नहीं, खाली मार-धार दिखाते. रियल स्टोरी है, स्कूल में कॉलेज में पढ़ानी चाहिए. सब बताना चाहिए हमारा देश कैसे आज़ाद हुआ था, कितने लोग ने मानता दी थी, बलिदान दी थी. ये दिखानी जरूरी है. आजकल पिक्चर बिका आने लगी, मगर ऐसी पिक्चर आनी चाहिए. ऐसा कैरेक्टर उन्होंने प्ले किया है प्ले में.